T20 वर्ल्ड कप जिंकून जे हँगओव्हर झाला होता ते कमी बी झाला नव्हता, तोपर्यंतच टीम इंडियानं खूपच लाजिरवाना पराभव करून घेतलेला आहे. झिम्बाब्वे सोबत टीम इंडिया फक्त 102 रनवर ऑल आउट झालेली आहे आणि हा जवळपास 8 वर्षानंतरचा सगळ्यात लोएस्ट स्कोर आहे. म्हणजेच T20 वर्ल्ड कप जिंकून अजून 10 दिवस झाला नव्हतं तोपर्यंतच इंडियाची खूप मोठी हार झालेली आहे. एकदम दारुण पराभव झालेला आहे आणि ते पण झिम्बाब्वे सारख्या टीम कडून. आणि यावरच आता भरपूर मेम्स पण तयार होत आहेत. स्पेशल मेम्स जे खूप जास्त आपल्या इंडियन्सला लागते ते म्हणजे की बाबर मध्ये किती पण बुराई असू, लाख बुराई हो लेकिन वो झिम्बाब्वे के खिलाफ तो चलता है, अशा प्रकारचे मेम्स व्हायरल होत आहेत. तर आजचा मॅच बघून विराट कोहली आणि रोहित शर्माला पण असं वाटत असेल की खरंच आपण लवकर रिटायरमेंट घेतली का, अजून काही दिवस आपण खरंच खेळायला पाहिजे होतं. सुरुवातीपासून बघायचं झालं तर इंडियानं टॉस जिंकला आणि शुभमन गिलनं बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. बॉलिंग करताना खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग झाली. झिम्बाब्वेला फक्त 115 रनवर अडवण्यात यश आलं होतं, ते पण 9 विकेट गमवून. बॉलिंग खूप चांगल्या प्रकारची झाली. यामध्ये सगळ्यात भारी जे स्पेल टाकला ते म्हणजे रवी बिश्नोईनं फक्त 13 रन देऊन 4 विकेट घेतल्या आणि वॉशिंग्टन सुंदरनं पण 2 विकेट घेतल्या, ते पण 11 रन देऊन. त्यानंतर बाकीचे पण बॉलरने ठीकठाक इकॉनॉमीनं बॉलिंग केलेली होती, एवढा काही प्रॉब्लेम नव्हता. एवढा जेव्हा स्कोर झाला तेव्हा असं वाटत होतं की इंडिया खूपच 15-16 ओव्हरमध्येच हे सगळं टार्गेट पूर्ण करेल आणि एक सोपा विजय मिळवेल, म्हणजे सहजरित्या झिम्बाब्वेला हरवेल असं वाटत होतं. परंतु त्याच्या झालंच उलट. म्हणजे इंडियाला पॉवर प्ले मध्येच इंडियाचे जवळपास 4 विकेट गेले होते आणि तेव्हाच कुठे असं वाटत होतं की आता मॅच टफ होणार आहे. फक्त शुभमन गिलनं 31 रन काढून एकट्यानेच जवळपास पारे सांभाळली होती आणि त्यानंतर एंडिंगला वॉशिंग्टन सुंदरनं. ह्या दोघांच्या व्यतिरिक्त कोणीही प्लेअर चाललेला नाही किंवा कोणत्याही प्लेअरनं व्यवस्थित रन काढलेले नाहीत. त्यातले त्यात आवेश खाननं 16 रन काढलेले होते. या तिघांच्या व्यतिरिक्त बाकी कोणत्याही एका प्लेअरला 2 अंकी सुद्धा रन काढता आले नाहीत आणि टोटल 3 प्लेअर 0 आउट झालेले आहेत. आता याच्यापेक्षा वर्स्ट परफॉर्मन्स काय असू शकतो. रिंकू सिंगला खूप जण असं म्हणत होते की रिंकू सिंगला T20 वर्ल्ड कपच्या प्लेइंग 11 मध्ये घ्यायला पाहिजे होतं, त्याला नाही का घेतलं. आजचा परफॉर्मन्स बघून ते असं वाटतं की बरं झालं घेतलं नाही. रिंकू सिंग 0वर आउट झालेला आहे. अनेक वेळेस असं बरेच जण म्हणत होते की शिवम दुबेच्या ऐवजी रिंकू सिंगलाच घ्यायला पाहिजे, रिंकू सिंग खूप चांगला प्लेअर आहे आणि वर्ल्ड कपचं तर 16 झिम्बाब्वे सोबत अशा प्रकारचा परफॉर्मन्स दिलाय, त्यामुळे त्याला वर्ल्ड कपच्या प्लेइंग 11 मध्ये नाही घेतलं होतं, तेच बरं झालं असं कुठेतरी वाटत आहे. त्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अभिषेक शर्मा. IPL मध्ये काय अभिषेक शर्मा खेळायचा, किती लांब लांब सिक्स मारायचा आणि जेव्हा इंटरनॅशनलची वेळ येते तेव्हा तुम्ही बघितलं 0वर आउट झाला. म्हणजेच बऱ्याच वेळेस असं सांगितलं जातं की IPL मध्ये जे प्लेअर चालतात ते इंटरनॅशनल मध्ये चालत नाहीत किंवा IPL मधले जे स्टार आहेत ते इंटरनॅशनल मध्ये नेहमीच जवळपास फ्लॉप जातात, असा रेकॉर्डच आहे. आणि याच कारणामुळे रोहित शर्मानं जेव्हा T20 टीम इंडिया वर्ल्ड कप साठी सिलेक्ट करायची होती तेव्हा खूप बारकाईनं अभ्यास केलेला होता. सोबत राहुल द्रविडची बी साथ होती. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की वर्ल्ड कपला जास्त IPL मध्ये कोण खेळलंय किंवा त्याला प्रेफरन्सच दिला नव्हता. त्यांचं सगळं इंटरनॅशनल मध्ये कोणाला जास्त एक्सपिरियन्स आहे, प्रेशर मध्ये कोण खेळू शकतं, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच T20 वर्ल्ड कप साठी टीम निवडली होती आणि त्यामुळेच आज आपण T20 वर्ल्ड कप जिंकला आहे. जर फक्त IPLच्या परफॉर्मन्सवरच जर घेतलं असतं तर मग जिंकणं खूपच अवघड होतं. जिंकणं तर थोडा क्वालिफाय पण झाला नसता. तर मग तुम्ही बघा, जी टीम वर्ल्ड कपला क्वालिफाय पण झाली नव्हती त्या टीम कडून आज दारुण पराभव झालेला आहे. भारताला फक्त 115 रन चेस करणं झाले नाहीत आणि भारताचं हे आतापर्यंत सगळ्यात लोएस्ट स्कोर असा आहे की जे भारताला चेस करता आलं नाही. म्हणजे एक प्रकारचं रेकॉर्डच बनलं. आतापर्यंत कधीच समोरच्या टीमनं एवढा कमी स्कोर केलाय आणि आपण हारलोय. आतापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये असं कधीच झालं नव्हतं. आज पहिल्यांदा एवढ्या कमी स्कोरवर आपण हरलेलो आहे आणि 102 रनवर ऑल आउट होणं हे पण खूप कमी झालं. 2016च्या नंतर आपण एवढ्या कमी स्कोरवर कधीच ऑल आउट झालो नव्हतो. हे पण एक प्रकारचं रेकॉर्डच बनलेला. त्यानंतर ध्रुव जुरेलला विकेट किपर म्हणून सिलेक्ट करण्यात आलं होतं पण तो पण अयशस्वी झाला. त्याची पारी बघून एक व्यक्ती नक्कीच खुश झालेला असेल, त्याचं नाव आहे ईशान किशन. आपल्याला पण माहित आहे की बीसीसीआय सोबत त्याने जो पंग घेतलेला आहे फक्त त्याच कारणामुळे तो बाहेर आहे. नसता ध्रुव जुरेलपेक्षा तर तो 1000 पटीनं बाहेरच आहे. इंटरनॅशनल मध्ये वनडे मध्ये तर डबल सेंचुरी पण केलेली आहे आणि T20 इंटरनॅशनल मध्ये पण त्याचा परफॉर्मन्स चांगलाच आहे. फक्त त्यानं जे पंगा घेतलेला आहे त्याच्यामुळेच तो बाहेर आहे. पण आजच्या ध्रुव जुरेलच्या पारीमुळे तो खुश झाला असेल. जर ध्रुव जुरेल असाच खेळत राहिला तर ईशान किशनचा नक्कीच नंबर लागणार आहे असं दिसून येतं. त्यानंतर ऋतुराज गायकवाडचं आता तर सध्या चेन्नईचा कॅप्टन पण झालेला आहे आणि IPL मध्ये खूप चांगलं खेळत असतो. परंतु जेव्हा इंटरनॅशनलची वेळ येते तेव्हा अशा प्रकारचा परफॉर्मन्स देऊन चालत नाही. म्हणजे ओव्हरऑल आजच्या जर मॅच कडे बघितलं तर असं वाटतं की आजची जी टीम बनवलेली आहे ना म्हणजे झिम्बाब्वे सोबतची, तर ती सगळी IPLच्या परफॉर्मन्सवर बेस्ट टीम आहे.
मग जेव्हा इंटरनॅशनल मध्ये वेळ येते तेव्हा आयपीएलचा परफॉर्मन्स बघून चालत नाही, ही गोष्ट परत परत सिद्ध होत आहे. आणि सगळ्यात डिसअपॉइंट केलं ते म्हणजे रियान परागनं. रियान परागचा आयपीएल हे एक्स्ट्राऑर्डिनरी गेलेलं आहे. म्हणजे त्याच्यासाठी हे जे आयपीएल होतं ते खूप चांगल्या प्रकारचं गेलेलं होतं आणि त्याच कारणामुळे त्याचं T20 वर्ल्ड कप सिलेक्शनसाठी पण नाव खूप जास्त चर्चेत होतं. आणि जेव्हा त्याची निवड झाली नाही तेव्हा अनेक प्रकारे बीसीसीआयला पण ट्रोल करण्यात आलेलं होतं. परंतु रियान परागनं आज डेब्यू केला होता आणि आजचा इंटरनॅशनल मध्ये त्याचा असा परफॉर्मन्स बघून आता कुठेतरी वाटतं की ठीक आहे, त्याची निवड केली नव्हती, तेच बरं झालं. यामध्ये सगळ्यात जर आज कोणी इम्प्रेस केला असेल तर तो आहे वॉशिंग्टन सुंदर. शेवटपर्यंत फक्त त्याने एकट्यानेच लढा दिला आणि जोपर्यंत तो होता तोपर्यंत असं वाटायचं की मॅच जिंकते. फक्त लास्टच्या 2 ओव्हरमध्ये थोडीशी गडबड झाली, त्यामुळे मॅच हारला आणि एक बॉल राखून तो पण आउट झाला. म्हणजेच टीम इंडिया ऑल आउट झाली आणि फक्त 13 रन हरलेली आहे. वॉशिंग्टन सुंदर सोडता बॅटिंगमध्ये कोणीही चांगला परफॉर्मन्स केला नाही. शुभमन गिलनं भले 31 रन बनवलेले असतील, परंतु आजच्या मॅचची जी गरज होती त्याकडे बघता त्या पण रन कमी आहेत. तरी पण एक वेळेस म्हणू शकतो की शुभमन गिलनंच सगळ्यात जास्त रन बनवलेले आहेत, परंतु त्याला साथ कोणी पण दिली नाही आणि याच कारणामुळे आजचा पराभव झालेला आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी परत सांगत आहे की ह्या सिरीजचं महत्व खूप जास्त आहे. जे नवीन प्लेयर आहेत त्यांना या गोष्टीचं महत्व कळायला पाहिजे. कारण भविष्यामध्ये जे T20ची मेन टीम तयार होणार आहे त्यामध्ये ह्याच प्लेयरला म्हणजे ह्या सिरीज मध्ये जे जास्त परफॉर्मन्स करत असतील त्यांनाच चान्स मिळणार आहे. यासाठी त्यांनी ह्या सिरीजचा उपयोग करून घेणं खूपच जास्त गरजेचं आहे. तर ठीक आहे, ही झाली इंडियाची गोष्ट. आता ओव्हरऑल तर नवीन प्लेयरनं नक्कीच पुढच्या मॅच मध्ये का होईना चांगलं खेळायला पाहिजे आणि भविष्यामध्ये आपण T20च्या लायकीचे प्लेयर आहेत हे दाखवून द्यायला पाहिजे. ही झाली इंडियाची गोष्ट. जर झिम्बाब्वे बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी 15 ओव्हरमध्येच 9 विकेट गमावले होते आणि त्याच्यानंतर त्यांचा विकेट किपर आणि बॉलर असणारा चतारा यांनी शेवटच्या विकेटसाठी जवळपास 27 रनची पार्टनरशिप केली आणि ह्या 27 रनच कुठेतरी टीम इंडियाच्या पराभवाला कारणीभूत झाल्या. आणि चतारा आणि सिकंदर राजा यांनी 3 विकेट घेऊन भारतीयांचं कंबरडच मोडलं होतं आणि यामुळेच भारतीयांची हार झालेली आहे. आणि आजच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पण सिकंदर राजाला भेटलेला आहे. तर ओव्हरऑल बघायला गेलं तर झिम्बाब्वेनं आजचा मॅच जिंकलेला आहे. जी टीम वर्ल्ड कपला क्वालिफाय पण झाली नव्हती. ही खूप मोठी हार आहे इंडियासाठी. आता येणाऱ्या मॅच मध्ये तरी चांगलं खेळणं अपेक्षित असणार आहे.